चला लवकरात लवकर आपण मॅच सुरू करायची आहे आणि बॅटर्स थोडंसं स्पीडअप करा ही विनंती राहील, कारण आयोजकांची वारंवार आमच्यापर्यंत सूचना पोहोचते की वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे विनंती असेल लवकरात लवकर. जितका तुम्ही वेळ वाचवाल तितके जास्त ओव्हर्सचे तुम्हाला मॅचेस खेळावे मिळतील, अन्यथा 2 किंवा एका षटकाचा देखील सामना आपल्याला शेवटला कव्हर करावा लागेल. सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल, आशिष आणि संकेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. हर्ष सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा. 24 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष राईट आर्म राऊंड द विकेट, कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, फक्त दिशा दाखवली, पुश केलंय, एक धाव कंप्लीट केली आहे, धावफलक ओपन झाले, 1 ऑन द बोर्ड. एक धावची धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संकेत आणि आशिष सलामीची जोडी मैदानावरती. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. विकेटचं पतन झालंय दोन्ही आकड्यावरती. धक्का क्रमांक पहिला बसत असताना स्टीव वॉंग, मार्क वॉग, त्यानंतर इरफान पठाण, युसुफ पठाण, माईक हसी, डेव्हिड हसी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर, दीपक चहर. आता मैदानावरती एकीकडे संकेत, दुसरीकडे केतन. फलंदाज बाद होतील संकेत, आशिष पाहायला मिळतील. आशिषच्या जोडीला केतन. केतन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. हर्षी कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन झालंय, फलंदाज बाद. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न जरूर त्यांच्या माध्यमातून झाला, मात्र तरी देखील 2 धावा, कारण चेंडू पडला नोमॅन्स लँड मध्ये. फील्ड करत असताना थोडंसं स्टार्ट जर अगोदर घेतला असं कदाचित कॅच मध्ये कन्वर्ट करू शकले असते, मात्र तरी देखील आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती 2 धावा कंप्लीट, धावफलक 4 या आकड्यावर. फक्त दिशा दाखवली आहे, क्या बात आहे. फार चांगली फिल्डिंग स्लिप क्वाड्रंट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गली क्षेत्रामध्ये फिल्डरच्या माध्यमातून जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. 5 ऑन द बोर्ड, 5 धावा या धावफलकावरती. चेंडू झालेत आतापर्यंत 5, शेवटचा बॉल शिल्लक. टप्प्याचा बॉल इथे देखील पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती आणि षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 5 या आकड्यावर. अजूनही 38 धावांची आवश्यकता 18 बॉल मध्ये. स्पीडअप करायचंय, चला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा.
अडवले टीम, सरई टीम आणि खडकवाडी चॅम्पियन या तिन्ही टीम्सला मी रिक्वेस्ट करतोय की आपले जे कार्ड्स आहेत ते कलेक्ट करायचे आहेत. समालोचन कक्षामधून ते कार्ड्स आपण कलेक्ट करा. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला राकेश पाहायला मिळतील. टप्प्याचा बॉल चांगल्या प्रकारे हेलिकॉप्टर जरूर उडवण्यात आला. रनआउट साठी देखील प्रयत्न केला गेला होता, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे सरकेल 6 या आकड्यावरती. 17 बॉल 37 धावेंची अजूनही आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय, इक्वेशन आहे. बॅटिंग करत असताना टीम शिवगर्जना लोहारे संघाला. यावेळेस थोडीशी मिस्टेक झाली. चेंडू पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं आणि इथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. एकला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करू शकले. 2 धावा कंप्लीट होतील. फलक पुढे सरकेल, जाऊन पोचेल 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा या धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती मार्गस्थ. यावेळेस तर स्ट्रोकला जवाब. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं. जोपर्यंत उचलफेक होईल तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2 आणि 2 धावींच्या साथीने धावफलक पाहायला मिळेल. 10 या आकड्यावरती. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटची एज, कीपर थोडासा मागे होते, तोपर्यंत रीच झाले नाही, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राकेश कडून कौतुक करावं लागेल. रनअप देखील इतका नीट नाहीये तरी देखील फार चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. फिल्डिंग अप्रतिम आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल 11 या आकड्यावरती. अगदी रनअप बॉल मैदानावरती खेळत असताना बॅटर्स 11 धावा. यावेळेस कट करतायत. डीप मध्ये फिल्डर नाही आहेत. कव्हरचा खेळाडू जोपर्यंत पॉइंट मध्ये येईल, फील्ड करेल, फेकेल, तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2 आणि 2 धावेंच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा फलकावरती आहेत. 43 धावेंची गरज होती. 2 षटकांमध्ये 13 झाल्यात. चला स्पीडअप करा, विनंती असेल. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 12 बॉल 30 धावेंची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण राहील आणि थोडंसं स्पीडअप करा, ही देखील विनंती असेल. बारा बॉल 30 धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. विजयासाठी हे समीकरण असेल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3 मध्ये 2 षटकांमध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे दोन्ही गोलंदाजांनी. आता या षटकामध्ये देखील त्या 2 गोलंदाजांच्या पावलावरती पाऊल ठेवून प्रणयला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. 12 बॉलमध्ये 30 धावा क्षमता आहे बॅटरकडे. 12 बॉलमध्ये 30 धावा देखील ते बनवू शकतात. आणि यावेळेस फलंदाज बाद. आणि कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे त्याचं कौतुक आहे. म्हणून तात्या म्हणतात त्यांना, की रिस्पेक्ट देखील देतात. कौतुक आहे आशिष. स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्यांनी दाखवली. सांगितलं की येस मी बाद आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. क्रिकेट तर काय आज उद्या आपण खेळत राहू, मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट ही फार महत्त्वाची असते. त्याने क्रिकेट टिकतो. आणि जर असा इनिशिएटिव्ह एखादा खेळाडू घेतोय जो मेन आहे संघामधील,
तर ते मी म्हणेल शिकवण असते संपूर्ण संघाला आणि आदर्श म्हणून देखील संघ त्या खेळाडूकडे बघतो. चांगला एकदम मी म्हणेल जो गेस्चर होता आशिष यांचा तानाजी पाहायला मिळतील. यावेळी चेंडू हवेमध्ये कॅच कंप्लीट झाली आहे. 2 धक्के बसत आहेत. एकावरती एक हे 2 हादरे बसत असताना आता संघ बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना समरभूमी तुर्बे. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 5 अविनाश. प्रणय हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. बघूया या स्पर्धेमधील पहिलं विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकतील का. यावेळेस कॅच कंप्लीट. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा खेळाडू प्रणय पाहायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रणयसाठी. संघ अडचणीमध्ये होता. अशा वेळी समोरचा संघ देखील काही कमी नाहीये. बॅटिंगसाठी जो खेळाडू होता त्या खेळाडूमध्ये देखील क्षमता होती. मात्र त्या खेळाडूच्या विरोधात खेळत असताना पहिल्या बॉलवरती विकेट. आशिषचं देखील मी कौतुक करेल. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली. त्यानंतर तानाजी आले. तानाजी यांचा पहिल्या बॉलवरती त्यांनी विकेट घेतला आणि त्यानंतर हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी आलेल्या अविनाश यांचा देखील बळी गेला. त्यामुळे 3 बॉल 3 विकेट आणि जबरदस्त आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. तिन्ही बॉल कमालीचे होते. नवीन बॅटर प्रवीण पाहायला मिळतील. क्या बात आहे. विशालदादा पाटणे यांची उपस्थिती पाहायला मिळते दुपारच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच एजाज करांजे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. तसेच कल्पेश दादा यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कल्पेश दादांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रणय आपल्याला पाहायला मिळतील. शॉर्टर वनचा वापर सातत्याने त्यांच्या माध्यमातून केला जातोय. यावेळी चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली होती. त्याची संधी जरूर निर्माण झाली होती. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा 15 पाहायला मिळतात. 15. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती राहील. भरपूर उशीर झालाय आणि वाजलेले आहेत 3:30. पहिली फेरी अजून कंप्लीट झाली नाहीये. गोलंदाज प्रणय तयार.
बघूया प्रणय कशा प्रकारची कामगिरी करतील आता उर्वरित 2 बॉलवरती, कारण फार चांगली गोलंदाजी त्यांनी पहिल्या 4 बॉलवरती केली आहे. व्हाईट बॉल, 4 बॉलवरती 4 विकेट देखील मिळू शकले असते, मात्र कॅच देखील ड्रॉप झाली आणि सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी मैदानावरती करत असताना प्रणय, शेवटचा बॉल शिल्लक आहे, धावफलक 16 या आकड्यावरती, 16 ऑन द बोर्ड. 16 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शेवटचा बॉल घेऊन प्रणय पुन्हा एकदा तयार. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र दोन्ही खेळाडूंनी इंटरेस्ट दाखवला नाही आणि पंचांचा इशारा वेस्ट ऑफ हाईट बीमर, वेस्ट ऑफ हाईट बीमर असा इशारा जरूर दाखवण्यात आलाय. सो 9+2 एकूण 3 धावा ऍड होतील आणि टीमची टोटल फलकावरती 19. गोलंदाज तयार. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय, सिंगल जरूर आली शेवटच्या बॉलवरती आणि अशा रीतीने 3 षटकांचा केस समाप्त. फलक आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. विजयासाठी 6 बॉल 23 धावांची आवश्यकता. टीम अडल घ्यायचं नाही, विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा, टीम अडल घेऊ नका. राकेश पाहायला मिळतील. येस, सडवली संघ आपण रेडी राहायचंय आणि आडाचा कोण संघ आपण देखील रेडी राहायचंय. जशी मॅच फिनिश होईल आपण तशीच फिल्डिंगसाठी रेडी राहा. व्हाईट बॉल, येस व्हाईट बॉल असेल. धावफलक 21 या आकड्यावरती. 6 बॉल 23 धावांची गरज असताना हा बॉल वाईड. आता 6 बॉल 22 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. उलटॉस बॉल, मैदानावरती कॅचची संधी, कॅच कंप्लीट आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होतंय. अजून एक धक्का मैदानावरती बसेल तो म्हणजेच टीम शिवगर्जना लोहारे संघाला. आर्यन पाहायला मिळतील नवीन बॅटर. 5 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल आणि कॅच देखील अप्रतिम. मैदानावरती फलंदाज बाद होतं, विकेटचं पतन, बॅटरच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का. हे स्ट्रोक तर चांगला होता, नो डाऊट ॲट ऑल, मात्र फिल्डिंग त्याहून लाजवाब पाहायला मिळाली. नवीन बॅटर सागर पाहायला मिळतील. व्हाईट बॉल,
अजून एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. 22 धावा फलकावरती, 21 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 21 असं समीकरण पाहायला मिळेल. राकेश आहेत. मैदानावरती अगदी मी म्हणेल प्रयत्नच केले जात नाहीयेत. लेग बायसची एकदा वाट. 23 धाबा म्हणजे 20 धाब्यांची अजूनही आवश्यकता पाहायला मिळेल. 3 बॉल 20 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सडोली संघ बॅट्समन रेडी ठेवायचे. आडचकोण संघ लगेच फिल्डिंग सेट करून घ्या ही विनंती असेल. फुलटॉस बॉल, स्ट्रोक तर लाजवाब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मात्र हे षटकार दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाले असते तर कदाचित आपल्याला मॅचमध्ये ट्विस्ट देखील पाहायला मिळालं असतं. आणि येस, अशा रीतीने सामना देखील झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच समरभूमी तुर्पे संघाने. हार्दिक अभिनंदन टीम समरभूमी तुर्पे. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत ते म्हणजेच टीम